नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के वर्धा जिले के धामनगांव विधानसभा क्षेत्र से। विधायक जी का जनता के प्रति प्यार और कामों की बौछार, जनता को मिल रहा साथ। किसानों के हित में काम किया, रास्ते के लिए, रोजगारों के लिए विधायक ने क्या कहा, आइए जानते हैं पूरी खबर। वर्धा जिले के धामनगांव विधानसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। हे सगळं डिफरन्शिएट केलेलं आहे, त्यामुळं खासदारांच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे, अपेक्षित आहे, ती कामं मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात झालेली आहे। म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणजे आपल्या संपूर्ण भारतात वर्धा लोकसभा मतदारसंघ असा आहे ज्यामध्ये भारतातले सगळ्यात जास्त स्टेशन्स आहेत आणि त्या स्टेशनचं सुशोभीकरण असेल, तिथे आता कोविडच्या काळामध्ये बरेचसे रेल्वे थांबे बंद झाले होते। कोविड संपल्यानंतर अनेक ठिकाणी मोठी डिमांड होती की हे थांबे झाले पाहिजे आणि चांदूर रेल्वे शहराचा मोठा विषय होता, मोठा आंदोलनही पेटलं होतं त्या संदर्भात। तर ते दोन्ही थांबे मान्य खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही मिळवू शकलो। धामनगावलाही काही स्टॉपेज मिळाले, धामनगावचं योजनेमध्ये सुद्धा समावेश झाला रेल्वे स्टेशनचा आणि चांदूरचा पुढच्या काळात होणार आहे। तर अशा रेल्वेच्या बाबतीतले अंडरब्रिजेस ज्याच्यामुळे ट्रॅफिक म्हणण्यापेक्षा ट्रॅफिक हा एक भाग आहेच, पण अनेक वेळा असं होते की एखादी गरोदर माता असते किंवा पेशंट असतो, विद्यार्थी असतात, नोकरीला जाणारे लोक असतात, त्यांना जर स्टॉपवर आपल्या रेल्वे फाटकावर थांबावं लागलं तर त्याचं आयुष्याचं नुकसान होऊ शकतं। तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंडरब्रिज या आपल्या सर्व मतदारसंघाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या आहे आणि केंद्राच्या बऱ्याचशा योजना, मग पाणी पुरवठ्याच्या असतील किंवा इतर सगळ्या योजना खासदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आल्या आहे। संपर्कही त्यांचा चांगला आहे आणि महत्त्वाचं हे आहे की विरोधकांना अजून उमेदवार ठरवता येत नाही या मतदारसंघात। म्हणजे काँग्रेसला सोडायचा की राष्ट्रवादीला हाही प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि ज्यांना सुटला त्यांच्यापाशी उमेदवार आहे की नाही, अजूनही उमेदवार डिक्लेअर झाला नाही। त्यामुळं अशा परिस्थितीत आमच्या मतदारसंघात अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि मागच्या वेळी जेवढा लीड होता त्यापेक्षा अधिकचा लीड घेऊनच आमच्या मतदारसंघातून आमचे खासदार निवडून येतील, हा मला विश्वास आहे। आपल्या बाबतीत जर बोलायला जनतेने आपल्याला जे प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमापोटी आपण जनतेला काय एक संदेश देऊ इच्छिता? मी सातत्यानं जिथं जातो तिथं माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांचं, नागरिकांचा आभार मानतोच, पण आपल्या माध्यमातून सुद्धा मी संपूर्ण माझ्या मतदारसंघातील माझ्यावर प्रेम करणारे सर्व मतदार, माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ पितृतुल्य नागरिक आहेत, युवक आहेत, या सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं। लहान लहान मुलंही कुठेही गेलो की दादा दादा करून मागं लागतात। अत्यंत प्रेम या मतदारसंघानं माझ्यावर केलं आहे, माझ्या परिवारावर आजपर्यंतही केलं आहे, भाऊंवरही केलं, आजोबांवर केलं, माझ्यावरही करत आहेत आणि आमच्या पक्षावरही करत आहेत। त्यामुळं मी या मतदारसंघातील आमच्या मतदारांचं, नागरिकांचं ऋण कधीच फेडू शकणार नाही। हे छोटे मोठे कामं, हे जे काही कामं करून राहिलो आहे ते त्यांनी दिलेल्या संधीमुळेच मी करू शकलो। त्यांनी मतदान केलं, माझ्यासाठी कष्ट घेतले, खूप कष्ट घेतले आणि माझ्यासाठी स्वतःचं नुकसान करूनही अनेक वेळा, त्यावेळेस सोयाबीनचा पिरियड होता, अनेकांनी पाऊस येऊ शकतो हे माहीत असतानाही सोयाबीन न काढता माझ्यासाठी मतदारसंघात फिरले आणि त्यांचं नुकसानही झालं। तर असे देवदुर्लभ कार्यकर्ते, पदाधिकारी, माझ्यावर प्रेम करणारे लोक या मतदारसंघात आहे। मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असे कायम ठेवावे अशी प्रार्थनाही करतो, विनंती करतो। आणि मी साधारण नगराध्यक्ष धामनगावचा झालो, त्याआधी धामनगाव नगर परिषदमध्ये भाजपची सत्ता होती आणि राज्यात सरकारी होतं, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहराची कामं झाली। आमदार म्हणून त्याच्या आधी इथं काँग्रेसचे आमदार होते, त्याच्यामुळं त्या काळात बाकी ठिकाणी मला काही करता नाही आलं, पण नगराध्यक्ष मी झालो। त्याच्यानंतर धामनगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण विकासाची कामं केली, त्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची योजना असेल, तिथे अंडरब्रिज मोठा विषय होता, तेही झालं। त्याच्यानंतर लोकांच्या आशीर्वादानं लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्या माध्यमातून मधल्या काळात आपल्या सगळ्यांना कल्पना, जगावरच कोरोनाचं सावट होतं, त्यामुळे जगात कुठेही विकास कामं फार काही होऊ शकले नाही। वैद्यकीय क्षेत्राकडे सगळा निधी वळता करण्यात आला, परंतु त्याच्यानंतर कोविड जसा संपला त्यानंतर सुदैवानं आमचं सरकारही आलं आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि नंतर जुळलेले अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आणण्यात यश मिळालं। त्यातले ठळक सांगायचे झाल्यास तसे तर भरपूर कामं आहे, सांगतो म्हटलं तर मोठी यादी होईल, त्यामध्ये बराच वेळही जाईल, ते रेकॉर्डवर सगळं उपलब्ध आहे।
पण जे महत्त्वाचे विषय होते, या भागात ग्रामीण रस्ते फार मोठ्या प्रमाणात बेकार झालेले होते. वर्षानुवर्षे त्याच्यावर पैसा पडला नाही आणि डिलिव्हरीचे पेशंट असतील, विद्यार्थी असतील, बसेस बंद होत होत्या. त्यामुळे बजेटच्या माध्यमातून या भागातल्या म्हणजे ग्रामीण रस्त्यावर बजेटचे पैसे PWDच्या माध्यमातून आजपर्यंत आले नव्हते. ते आमच्या सरकारनं नवीन योजना काढून त्यामध्ये पैसे दिले. असे मोठे रस्ते जे सर्वदूर गावांना ॲप्रोचेस देणारे आहे आणि गावांना जोडणारे आहे, असे रस्ते बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले. सगळ्यात महत्त्वाचा एक विषय चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वरचा पाणीपुरवठ्याच्या योजनेचा होता. पाण्याचे भीषण प्रश्न होते. ती योजना आत्ता मंजूर झाली आणि त्याचं टेंडरसुद्धा झालं. चांदूर रेल्वेचं नांदगाव खंडेश्वरचं पाईपलाईनमध्ये आहे. येणाऱ्या काळात ते सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर मंजुरी करता जाईल आणि त्यालाही 100% मंजुरी मिळेल हा मला विश्वास आहे. मतदारसंघामध्ये एवढे वर्ष झाले तर जेव्हा जेव्हा मी फिरत होतो तेव्हा प्रत्येक गावातून अशा मागण्या येत होत्या ज्या बेसिक होत्या, ज्या खरं तर एवढ्या वर्षात व्हायला पाहिजे होत्या. म्हणजे साधं स्मशान शेड जे प्रत्येक गावात आवश्यकच असते. बस शेड आहे, विद्यार्थी ज्येष्ठ लोक प्रवास करतात तर त्याकरता बस शेड असणं आवश्यक होतं. कारण गावाच्या जवळ बऱ्याच ठिकाणी बस थांबत नाही. थोडं गावाच्या बाहेर येऊन रस्त्यावर थांबावं लागते आणि तिथं मग पावसा पाण्याचं, हिवाळ्याचं, उन्हाळ्याचं खूप त्रास होत होता. असे बस शेडच्या मागण्या होत्या, स्मशान शेडच्या मागण्या होत्या. सभागृह, एखादं छोटं गाव आहे, ते गरीब वर्गातलं एखादं तेरवीचा कार्यक्रम आहे किंवा साक्षगंधाचं लग्नहीसुद्धा त्या गावात होऊ शकत नव्हते. त्यांना मोठ्या गावात जावं लागत होतं, त्याच्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात होत होता. तर अशा सगळ्या मागण्या या मतदारसंघात होत्या आणि मला आनंद वाटतो की या 15 महिन्याच्या काळात, म्हणजे आम्हाला काही फार काळ मिळाला नाही. कोविडचा काळ गेला, त्यानंतर विरोधातला साधारण एक अर्धा वर्ष किंवा एक पाऊण वर्ष गेलं. पण सत्ता आल्यानंतर आमच्या सर्व मान्य नेत्यांच्या माध्यमातून, मंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी या सगळ्या हेडवर आला. 25-15 असेल, 95-5 असेल, नंतर अभिसरणाच्या याच्यातून आणि बजेटच्या माध्यमातून, नगरविकासच्या माध्यमातून, असे बरेचसे वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून या सगळ्या कामांसाठी, म्हणजे सभागृह असेल, बस शेड असतील, स्मशान शेड असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना मोठ्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्राधान्यानं